टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मला एसपी साहेबांनी पहिल्यापासून सकारात्मक भूमिका दिली आहे। मी पहिल्यापासून एसपी साहेबांवर विश्वासच आहे म्हणत आहे। पण मला न्याय तात्काळ काय पाहिजे तर माझ्या लेकरांसाठी मला न्याय पाहिजे। माझ्या लेकरांच्या मनातून मला काढायचं की पप्पाच्या आरोपीला मारायचं, माझ्या लेकरांना मला चांगल्या वळणावर घालायचं आहे, असं बदल्याच्या भावनेत नाही, म्हणून मला न्याय पाहिजे आहे। आता हे टोकाचं पाऊल उचलल्यानंतर तुम्हाला कोणाकोणाचे फोन आले होते आणि त्यांनी काय आश्वासन दिले? हाऊसमध्ये हा विषय झाला का? नेमका कोण कशा पद्धतीने? मला जितेंद्र आव्हाड साहेबांनी एक कॉल केला, म्हणजे विजय सिंग बांगर आणते तर त्यांच्या हस्ते मला कॉल केला। जितेंद्र आव्हाड साहेबांनी एक कॉल केला आणि सुप्रियाताईंनी कॉल केला की आपण करू, आपण न्याय घेऊतच, मी पण न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही, मी 1 महिन्यापर्यंत थांबणार आहे, अजून एसपी ऑफिस समोर येऊन मी आत्मदहन करणार नाही। हे संपूर्ण घडलं त्याच्यानंतर वरिष्ठ पातळीवरती काही तपासाला वेग आलाय का आणि काही हालचाल झाल्या कसं माहिती नाही, मला अजून काही माहित नाही। मी आता हॉस्पिटलमध्येच आहे ना, आता भाऊ आल्याच्या नंतर कळण काय करत आहेत काय नाही। भाऊ सगळं बघत आहे ना केसचं, मी तर कालपासून हॉस्पिटलला आहे, त्याच्यामुळे मला माहित नाही कोणाकडे तपास दिला काय केला। फक्त सर म्हणले होते LCP कडे तपास द्यायचा आहे, सरांना म्हणलं बी आहे की तुम्ही स्वतः पण लक्ष घाला, LCP कडे बी दिला तरी द्या, पण स्वतः तुम्ही होऊन एवढा केस आम्हाला न्याय द्या, आमच्या कुटुंबाला, एवढंच म्हणलं। मुख्यमंत्र्यांकडे आणि गृहमंत्र्यांकडे काय पालकमंत्री त्यांच्याकडे एवढीच मागणी आहे, सर माझ्या लेकरांसाठी मला तात्काळ न्याय द्या। तशा तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, तशी मी बी त्याच्यातली एक लाडकी बहीणच आहे, आणि मला तात्काळ न्याय द्या आणि माझ्या लेकरांच्या शिक्षणाकडे मला लक्ष देऊ द्या। का तर मला हे चक्रा घालणं पोलिसाच्या असहाय्य झालेलं आहे, कुठलं की यायचं अजून तेच बोलायचं, अजून तेच बोलायचं, एक तर माझा माणूस गेलेला आहे, मला चक्रा, पुन्हा लेकरांचं शिक्षण, मी काय काय पाहायचं हे सांगा मला तुम्ही, म्हणून मी हे शेवटचं, मग मीच नाही राहिले तर तुम्हाला न्याय कोण मागणार, म्हणून मी कालचं टोकाचं पाऊल उचललं। अधिवेशन सुरू आहे सध्या, तरी देखील या प्रश्नावर कोणीही चर्चा करताना दिसत नाही, काय नेमकं? मग त्यासाठी तर ना मग मी म्हणलं ना, म्हणजे SIT CIDची तर मी मागणी केली होती, उपोषण केलं होतं, त्यावेळेस बी काहीच नाही। मग त्यावेळेस आम्हाला कळून आलं की ह्यांना आरोपी माहिती आहेत पोलिसांना, म्हणूनच ते पुढची प्रोसेस करत आहेत। मग त्यांना बी कळायला पाहिजे की आपण न्याय दिला पाहिजे। आता 18 महिने उलटून जाऊन बी ते का न्याय देत नाहीत? मग मला हेच म्हणायचं आहे की मला तात्काळ न्याय द्या आणि माझ्या कुटुंबाला न्याय पाहिजे, म्हणजे न्याय पाहिजे, एवढंच। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।